Hi students, today we are going to learn chapter number 4. We learned 3 chapter, 1, 2, 3 chapter step by step. Today we going to learn disaster management. डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे आपत्ती व्यवस्थापन. पहा आता या लेसनमध्ये हे आपत्ती येतात त्याचे रिझन्स, त्याचे प्रिव्हेंट दिलेले आहेत आणि इमेजेस आहेत. मग आपण ते जे इमेजेस प्रिव्हेंट जे आहेत आपण सारे बुक्समधूनच पाहूयात. पहा या ठिकाणी आपण हे पाहतोय. हां, हे काय आहे? फ्लड. हो का नाही? फ्लड हे एक नैसर्गिक आपत्ती आहे. त्यानंतर अजून पहा, हां हे काय आहे? ही एक आपत्ती आहे. फायर, आग लागणे. ही आग जंगलामध्ये लागते. मग ह्याची अनेक कारणं सुद्धा वेगवेगळी असू शकतात. त्यानंतर हे काय आहे? स्टॉर्म, मोठ्या प्रमाणामध्ये वादळी वारा येतो. काय होते? कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले, कमी आहे किंवा जास्त दाबाचे पट्टे निर्माण झाले की वादळी वारा येतो. हो, आठवलं ना तुम्हाला? आपण जूनमध्ये पाहिलेलं होतं. कुठे आलं होतं हे? मुंबईमध्ये आलेलं होतं. त्यानंतर पहा हे काय आहे? सुनामी लाटा. एक साधारण 7-8 वर्षापूर्वी समुद्रामध्ये जसं भूकंप होतात तसं समुद्रामध्ये सुद्धा भूकंप होत असतात आणि त्यामुळे असे कमी दाबाचे पट्टे हे निर्माण होतात. मग अशा पद्धतीने हे आहेत सारे काय आहेत हे? डिझास्टर. ओके. आपण सध्या एका मोठ्या डिझास्टरला फेस करत आहोत. वी आर ऑल फेसिंग ॲन एपिडेमिक. करोना, बरोबर आहे ना? आपण करोना हे महामारी, एपिडेमिक म्हणजे महामारीला आपण सारे फेस करत आहोत. बट डोंट पॅनिक, घाबरू नका. आवर हेल्थ डिपार्टमेंट इज डुईंग ग्रेट जॉब. आपलं हेल्थ डिपार्टमेंट जे आहे खूप मोठं कार्य करत आहे. लाईक डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस एक्सेट्रास. मग आपण फक्त त्यांनी दिलेले प्रिव्हेंटेशन, त्यांचे आपण सूचना ज्या असतात, इन्स्ट्रक्शन, ते आपण फॉलोच करायच्या. ठीक आहे. त्यानंतर पहा टुडे लेट अस नाउ लुक ॲट डिझास्टर मॅनेजमेंट. डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे काय? पहा तर डिझास्टर इज द सडन इव्हेंट दॅट कॉजेस लार्ज स्केल डॅमेज टू लाईफ, प्रॉपर्टी अँड सोशल अस्पेक्ट्स ऑफ अ नेशन अँड सोसायटी. तर अचानक उद्भवलेल्या संकटामुळे मोठ्या प्रमाणामध्ये डॅमेज टू लाईफ, जीवनाचे आपले नुकसान होते. मग कशा त्याच्यामध्ये पहा सोशल, सामाजिक, नेशन, राष्ट्रीय. आता सध्या राष्ट्रीय होत आहे, सामाजिकसुद्धा होत आहे कोरोनामुळे, बरोबर आहे. मग अशा प्रकारची हे सुद्धा सडन आलेलेच आहे. पहा सडन इव्हेंट आलेला आहे. आपल्याला कोणाला काही कळायच्या आत ही महामारी आलेली आहे. अँड नाव वी आर ऑल फेसिंग ॲन एपिडेमिक. आपण याला सामोरे जात आहोत आणि आपण लवकर याच्यातून बाहेर सुद्धा पडणार आहोत. ठीक आहे. पहा मग टाईप ऑफ डिझास्टर. मग याचे किती टाईप आहेत, प्रकार आहेत? नॅचरल अँड मॅनमेड डिझास्टर. नॅचरल, नैसर्गिक, काही नैसर्गिक आपत्ती आहेत. मॅनमेड, काही मॅनमेड सुद्धा आहेत. आता सुनामी हे नैसर्गिक आहे. पाहू आपण इथं पाहूयात. मॅनमेड पहा नॅचरल डिझास्टर. आता पहिल्यांदा आपण डिझास्टर कोणकोणते आहेत पहा. अर्थक्वेक, फ्लड्स. अर्थक्वेक म्हणजे भूकंप, फ्लड्स पूर येणे, स्टॉर्म्स वादळी वारा सुटतो जोराचा तो, फॉरेस्ट फायर्स जंगलामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आग लागते, त्याला मराठीमध्ये शब्द वणवा म्हणतात. मग हे सारे जे आहेत डिझास्टर आहेत. मग ह्या डिझास्टर सोडून आणखीन बरेच डिझास्टर आहेत. त्याचे 2 टाईप पडतात, नॅचरल आणि मॅनमेड. पहा या ठिकाणी अर्थक्वेक, स्टॉर्म, फॉरेस्ट फायर्स, सुनामी हे नॅचरल डिझास्टर आहेत. आता कधीकधी हे फायर जे आहे ते मॅनमेड सुद्धा असतं बरं का. पुढे पहा आता मॅनमेड डिझास्टर्स.
फायर हे मॅनमेड. कधी कधी आपण कचऱ्यामध्ये तसंच काय ते सिगारेट वगैरे टाकतात किंवा लहान मुलं तुम्ही फटाके टाकता अर्धवट जाळलेले आणि त्यामुळे फायर होऊ शकतो. त्यानंतर लिकेज ऑफ केमिकल गॅसेस, कोलॅप्स ऑफ बिल्डिंग. आता सध्या आपण पाहतो सगळीकडे कोलॅप्स होत आहेत. त्यानंतर वार, युद्ध, कोरोनाचा एक वारच आहे. बॉम्ब एक्सप्लोजन म्हणजे बॉम्ब काय करणे, बॉम्ब हल्ला. मग अशा प्रकारे हे मॅनमेड आहे. त्यानंतर आपण आता पाहूया, आपण बुकमध्ये सारे हे चित्र पाहतच पुढे जाऊयात. ओके, पहा हे तुम्ही सारे पिक्चर्स पाहत आहात. मग काय म्हटलेलं आहे पहा, व्हॉट इव्हेंट्स डू यू सी इन दिस पिक्चर्स. कुठले कुठले तुम्हाला इव्हेंट्स दिसत आहेत. आता मी तुम्हाला सांगितलेले आहेत ते नावं तुम्ही लिहून काढा डिझास्टरचे. व्हॉट वूड यू हॅव डन. आता इथं आपण रीडिंग पण करत आहोत, लक्षात घ्या. पुन्हा मी रीडिंग सेपरेटली घेणार नाही. ओके, व्हॉट वूड यू हॅव डन इन दिस सिच्युएशन. या प्रसंगी तुम्ही काय केले असते. आपल्याला हेच या लेसनमध्ये पाहायचे आहे. ओके, हॅव यू एक्सपिरियन्स्ड सच अ सिच्युएशन युअर सेल्फ. तुम्ही स्वतः या कशाचा एक्सपिरियन्स घेतला आहे का. हां, आता तर सध्या आपण एक्सपिरियन्स घेतोय कोरोनाचा, हो का नाही. पुढे, व्हाय डू दिस इव्हेंट्स अकर. मग असे जे इव्हेंट्स आहेत, तर असे जे इव्हेंट्स काय झालेले आहेत पहा, तर कशामुळे येतात, असे प्रसंग कशामुळे येतात. आता मी सांगितलं काही मॅनमेड आहेत, काही नॅचरल मेड आहेत. मग नॅचरल मेड जरी असेल तरी त्याला काही रिझन्स असतात. मग ते मॅनकडून सुद्धा घडणारे असतात. त्यामुळेच ते नेचर काय होतं, जरासा आपल्यावर राग होतो, त्याच्यावर लोड येतो, मग अर्थक्वेकसारखे काही प्रसंग घडतात. आपण 1-2 प्रसंग या बुक्समध्ये दिलेले आहेत आणि हे प्रसंग तुम्ही माळीणचं गावचं जे आहे, चला आपण बघूयात. तर माळीण गावचं तुम्ही छोटे असताना बहुतेक हे ऐकलेलं असणार आहात. आता डिझास्टर पहिलं काय दिलंय पहा, इन 1993. म्हणजे तुमचे काका तुमच्या पप्पांना विचारा याबाबत. मेनी पीपल डाय ड्यू टू द अर्थक्वेक ॲट किलारी इन लातूर डिस्ट्रिक्ट. आपल्यापासून अवघ्या 100 किलोमीटरवर ही घटना घडलेली आहे. याबाबत तुम्ही तुमच्या पेरेंट्सना विचारा. बट डोंट पॅनिक, घाबरायचं नाही. ओके, इवन टुडे पीपल ऑफ मुंबई शडर ॲट द मेमरी ऑफ जुलै 2005 when many people had lost their lives in the deluge caused by heavy rains. पहा 2005 साली काय झालेलं होतं, तर मुंबईमध्ये पूर आलेला होता आणि हा पूर आटवला की अजूनही त्यांच्या अंगावर शहार येतात, शडर येतात. डेल्यूज म्हणजे महापूर, पाऊस. पहा, शडर म्हणजे अंगावर शहारा येणे, डेल्यूज म्हणजे महापूर. कशामुळे महापुराला, कॉज्ड बाय हेवी रेन्स. म्हणजे हेवी रेन्स हे कॉज आहे त्याचं, ठीक आहे, कारण आहे. या कारणामुळे महापूर येतो. यासाठीच आपण बुक्समध्ये पाहतो. तिथं कन्सेप्ट असं काही नाही, फक्त आपल्याला त्याचे कॉजेस बघायचे आहेत, डिझास्टरचे आणि रेमेडीज बघायचे आहेत. म्हणजे हे साऱ्या प्रश्नांची उत्तरं हे जे आहेत हे सारं आपल्याला बुक्समध्ये आहे. मग हे जे पिक्चर आहे ते भूकंप आहे. भूकंप कुठला आहे पहा, किल्लारी मधलं. त्यानंतर पहा माळीण व्हिलेज. माळीण व्हिलेजमध्ये काय घडलं होतं पहा, इन जुलै 2014 द होल व्हिलेज ऑफ माळीण इन आंबेगाव तालुका ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट was destroyed in a matter of minutes due to a landslide. Many got buried under the heaps of soil and stone and lost their lives. 2014 मध्ये पुण्यामध्ये माळीण गावाचं छोटं गाव होतं. यामध्ये दरड कोसळल्यामुळे, डोंगराच्या कडा कोसळल्यामुळे त्या मातीच्या ढिगाऱ्याखाली, दगडांच्या ढिगाऱ्याखाली खूप लोक, मेनी म्हटलेले, खूप लोक तिथे अडकलेले होते आणि त्यांचं जीवन काय म्हणजेच ते मृत्युमुखी पडलेले होते. माणसं इथं गाडली गेलेली होते. पुढे पहा 2015ला काय झालं, इन नोव्हेंबर 2015 मेनी पीपल डायड ड्यू टू द फ्लडिंग कॉज्ड बाय हेवी रेन्स इन तमिळनाडू.
तमिळनाडूमध्ये सुद्धा हेवी रेन्स पडल्यामुळे फ्लड आलेलं होतं, महापूर आलेला होता. खूप लोक यामध्ये मृत्युमुखी पडलेले होते. मग पहा, व्हॉट इज डिझास्टर. आता मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं की नाही की सडनली असे इव्हेंट्स घडतात की ज्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आपलं जीवन, प्रॉपर्टी, मग सामाजिक असेल किंवा नेशन म्हणजे राष्ट्रीय असेल, यांचं काय होतं, नुकसान होतं. त्याला म्हणायचं, काय म्हणायचं त्याला, डिझास्टर. मग तुम्हाला डेफिनेशन लिहायचं आहे, व्हॉट इज मीन्ड बाय डिझास्टर. पहा, मी तुम्हाला इथं होमवर्क दिलेलं आहे, लिहायचं आहे. आता इथं डिझास्टर पहा, तुम्ही शाळेला येत असताना बऱ्याच वेळेला काय घडतं, तर हे डिझास्टर असे घडत येत असतात आपल्यावर. मग आपण साधी गोष्ट, तुम्ही सायकलवर येत असता, मग सायकलवर येत असताना काय होतं पहा, तुम्ही पडता सायकलवरून. मग हे पडणं तुमच्यासाठी छोटंसं काय आहे, डिझास्टरच आहे. मग तुम्ही त्याचं मॅनेजमेंट करता, तुम्ही लगेच घाबरून जाता का, नाही. डिझास्टर तर येतच राहणार आपल्या लाईफमध्ये, हो का नाही, पण त्याचं आपल्याला मॅनेजमेंट करता आलं पाहिजे. तुम्ही सायकलवरून पडलात की लगेच रडत तिथंच बसता का, हाय मी मेलो, माझं पाय मोडलं, माझं हात मोडलं, असं लगेच भोकाड पसरून बसता का, नाही. काय करता तुम्ही, दवाखान्याला जाता, हळद लावता. पण काही मुलं घाबरून आईला सांगत नाहीत, असं करायचं नाही. दॅट इज बॅड हॅबिट. ओके, तुम्हाला जर काही झालं, काहीही होऊ देत, आईला सांगायचं. पटकन डॉक्टरी इलाज झाला की मग ते पुन्हा काय होतं, सांगितलं नाही की सेकंड डे, थर्ड डेला मग तिथं ते सूज यायला लागते. मग काहीतरी पुन्हा त्याचे परिणाम, इफेक्ट्स वाढत जातात. त्यासाठी लगेचच्या लगेच सांगितलं की आपण डॉक्टरकडे गेलो की थोडंसं टॅबलेट्स घेतल्यामुळे किंवा काही मलमपट्टी केल्यामुळे पटकन बरं होतं. ठीक आहे. मग अशा पद्धतीने तुम्ही शाळेला येत असताना, कुठेतरी जात असताना तुम्ही सायकलवरून पडला किंवा तुमच्या दोन मुलांची समोरासमोर टक्कर झाली, हे एक छोटंसं काय आहे, डिझास्टर आहे, छोटंसं तुमच्यासाठी. मग तुम्ही लगेच मॅनेजमेंट करता की नाही, तुम्ही असं धरता, डोक्याला हात धरता किंवा सायकलवरून पडलात की तिथल्या तिथं काहीतरी काय करता, तुमच्याकडे हळद वगैरे असेल ते लावता. काही मुलं माती लावतात, पण ते तसं लावायचं नाही. स्कूलमध्ये आलात की लगेच तिथं फर्स्ट एड बॉक्स असतो आणि ते आपण डेटॉल, कॉटननी डेटॉल आपण क्लीन करतो, बरोबर आहे. क्लीन द वुंड्स, हेल्पिंग ऑफ डेटॉल अँड कॉटन. समजलं, म्हणजे कॉटन कापसाने आपण काय केलं पाहिजे, डेटॉल वापरून ते वुंड आपण क्लीन केलं पाहिजे. आणि काही आपण त्याच्यावर मलम असतं, शाळेमध्ये मलम वगैरे लावायचं. घरी हळद असतं, आपल्या अँटीबायोटिक, दॅट इज बेस्ट अँटीबायोटिक सबस्टन्स, टर्मेरिक. ओके, मग आपण मागच्या लेसनमध्ये पाहिलेलं आहे ते. आता पहा, मग हाऊ अँड व्हाय डू द फॉलोविंग डिझास्टर ऑकर. मग हे डिझास्टर कशामुळे उद्भवतात, पहा. फ्लड्स ड्यू टू हेवी रेन्स. फ्लड्स कशामुळे येतं, हेवी रेन्समुळे. अँड अर्थक्वेक, लायटनिंग, व्होल्कॅनिक इरप्शन. भूकंप होतो, विजा चमकतात, ज्वालामुखी होते. फॉरेस्ट फायर्स, जंगलातील आग. ओके, इन्क्रीज्ड रिस्क ड्यू टू हाय डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन इन अ लिमिटेड एरिया. लोकसंख्या वाढल्यामुळे असे रिस्की प्रसंग उद्भवतात. रॅम्पंट अँड इरेग्युलर कन्स्ट्रक्शन्स, म्हणजे प्रचंड आणि अनियमित बांधकाम. इकॉलॉजिकल इम्बॅलन्स, पर्यावरणाचा असमतोल झाल्यामुळे, समतोल बिघडल्यामुळे. ओके, टेररिझम. त्यानंतर हे काय आहे, रायट्स. म्हणजे रायट म्हणजे काय, तर हे हल्ला. रायट्स म्हणजे दंगली तर की नाही, ते रायट्स. अँड क्राईम्स, गुन्हेगारी, रिझल्टिंग इन बॉम्ब एक्सप्लोजन, ह्याच्यामुळे बॉम्ब हल्लेसुद्धा होतात. असॉल्ट्स म्हणजे हल्ला, असॉल्ट्स म्हणजे काय, हल्ला. फायर अँड ॲक्सिडेंट, फायर म्हणजे आग लागणे, ॲक्सिडेंट अपघात होणे इत्यादी कारणांमुळे हे डिझास्टर उद्भवतात. आता इथं हे सगळे क्लासिफाय करायचं आहे, जे मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलेलं आहे, मॅनमेडमध्ये आणि नॅचरल मेडमध्ये. आता आपण पाहूयात की अर्थक्वेक कशामुळे घडते. डिझास्टर ऑफ टू मेन काइंड्स. ओके, मॅनमेड अँड नॅचरल, ह्या दोन घटनेमुळे
हे 2 रिझन्समुळे डिझास्टर घडून येतात. आता अर्थक्वेक कशामुळे घडते, त्याचे इफेक्ट काय होतात आपल्या लाईफवर हे पण बघूयात. फ्लडचे इफेक्ट काय होतात हे सुद्धा आपण पाहूयात. पहा, earthquakes movement in the interior of the earth release tremendous amounts of energy. म्हणजे पहा, तिथे प्रचंड प्रमाणामध्ये काय होते, ऊर्जेचे उत्सर्जन होते. कुठे, भूगर्भामध्ये. अर्थ रिलीज ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ एनर्जी. भूगर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा ही निर्माण होते. ठीक आहे. दिस कॉजेस सिस्मिक वेव्स. पहा, सेस्मिक म्हणजे काय, तर लाटा. वेव्स लीडिंग टू मुवमेंट्स ऑफ द अर्थ सरफेस लाईक ट्रिमर्स, शेकिंग, क्रॅकिंग अप एक्सेट्राज. मग यामुळे काय घटना घडतात, तर यामुळे काय घटना घडतात पहा, तर भूकंपाच्या लाटा निर्माण होतात. कुठे, तर भूकंपाच्या लाटा निर्माण तर होतात, शिवाय जमीन थरथरते, हलते, जमिनीला भेगा पडतात. शेकिंग म्हणजे जमीन हालचाल होते, क्रॅकिंग म्हणजे जमिनीला भेगा पडतात. मग यामुळे काय होते, अर्थक्वेक होते. समजलं. सच व्हायब्रेशन्स ऑर क्विकिंग इन द अर्थ क्रस्ट इज नोन ॲज ॲन अर्थक्वेक. अर्थक्वेक कशाला म्हणायचं पहा, तर यामध्ये अशा भूकवचामध्ये जे व्हायब्रेट्स निर्माण होतात, क्विकिंग निर्माण होतं. कुठे, इन द अर्थ. तर याच्यामध्ये इथं अपॉस्ट्रोफी एस आहे, म्हणजे इथं पृथ्वीचे म्हणायचं. ओके. मग याच्यामध्ये जे काही हालचाली निर्माण होतात, भूगर्भामध्ये ज्या हालचाली निर्माण होतात, तर त्यालाच म्हणायचं भूकंप भूकवचामध्ये. ठीक आहे. इट इज बिलीव्ड, आता आपल्याला विश्वास ठेवावाच लागेल, दॅट बिसाइड्स अदर कॉजेस, हे हालचाली जे निर्माण होतात हे सोडून अजून अदर कॉजेस आहे. मॅन मेड कॉजेस म्हणजे माणसांकडून सुद्धा काही घटना घडतात. माणूस सुद्धा याला कारणीभूत आहे. काय करतो माणूस पहा, लाईक मायनिंग म्हणजे तो खणतो. आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे पहा, मायनिंग लाईन. ओके. जमीन तो मोठ्या प्रमाणामध्ये खणतो. लाईक मायनिंग अँड कन्स्ट्रक्शन्स ऑफ बिग डॅम्स कॅन आल्सो लीड ऑफ अर्थक्वेक्स. तर अर्थक्वेक घडण्यामागे माणसांचे हे कारण काय आहे, तर माणूस मोठ्या प्रमाणावर डॅमवर कन्स्ट्रक्शन करतो. म्हणजे काय करतो, बांधकाम करतो, मोठे मोठे धरणे बांधतो, त्यानंतर खाणकाम करतो. ठीक आहे. मग यामुळे सुद्धा हे अशा पद्धतीने इथं जे तुम्हाला दिसतं पिक्चर हे अर्थक्वेकचा आहे. मग इफेक्ट्स ऑफ अर्थक्वेक्स, यामुळे काय घडते पहा, डिस्ट्रक्शन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे आपल्या ज्या पायाभूत सुविधा आहेत याच्यामध्ये याच्यावर मोठा परिणाम होतो. हे डिस्ट्रॉय होतं. काय काय पहा, बिल्डिंग्स, ब्रिजेस, रोड्स, रेल्वे ट्रॅक्स एक्सेट्राज. आता ब्रिज, रोड्स हे सारे आपल्याला दररोजच्या दळणवळणासाठी पाहिजे. रेल्वे ट्रॅक गरजेचे आहेत, रोड्स गरजेचे आहेत, बिल्डिंग्स आपण जिथं राहतो, ब्रिज म्हणजे पूल, नद्यांवर वगैरे बांधलेले पूल. मग असे अर्थक्वेक झाले, असे जर जमिनीला असे क्रॅक्स झाले, अर्थातच हे ब्रिज पण डॅमेज होणार आहे, रोड सगळे डॅमेज होणार आहेत, रेल्वेचे ट्रॅक सगळे उखडले जाणार आहेत. मग आपले इन्फ्रास्ट्रक्चर जर असे डॅमेज झाले तर आपलं दळणवळण तिथंच थांबतं, आपली वाहतूक ही थांबते. ओके. चेंज इन द डायरेक्शन ऑफ द फ्लो ऑफ रिव्हर्स. आणि त्याच वेळेला नद्यांचा जे पाण्याचा जो प्रवाह असतो तो सुद्धा अचानक चेंज होतो. आणि हे चेंज झालं की मग आजूबाजूच्या गावामध्ये पाणी शिरणार आहे. मग ह्यूज लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी. आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपले जे जीवन असते या जीवनाची म्हणजे जीवितहानी, प्रॉपर्टी आणि वित्तहानी होते. तर हे जे आहे ह्यूज लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी हे तरी हे सगळ्या डिझास्टरमुळे घडून येते. त्यानंतर आपण पाहूयात फ्लड्स. पहा, फ्लड्स कशामुळे घडते पहा. आता आपण पाहतो सर्वसाधारणपणे पाऊस, हेवी रेन्स पडतो आणि मग फ्लड्स येतं. पण अजूनही डीप प्रॉपरली आपण पाहूयात.
अ फ्रिक्वेंटली ऑक्युरिंग नॅचरल डिझास्टर इन ऑल पार्ट्स ऑफ द वर्ल्ड इज फ्लड्स. फ्रिक्वेंटली म्हणजे वारंवार, वारंवार हे नॅचरल डिझास्टर आहे. तर सगळीकडे जगामध्ये सगळीकडे हे फ्लड्स येत असतं, हे डिझास्टर वारंवार येत असतं. ड्यू टू एक्सेसिव्ह रेन्स इन द सेम प्लेस अ रिव्हर ओव्हरफ्लोज इट्स बँक्स कॉझिंग अ फ्लड. पहा, तर अतिवृष्टी झाली की एकाच ठिकाणी पाऊस पडतो. मागच्या आठवड्यामध्ये आपण पाहिलं मराठवाड्यामध्ये असा एकाच ठिकाणी पाऊस पडला, ठीक आहे. मग तिथं खूप पाणी होतं. लास्ट इयरला आपण पाहिलं सांगली कोल्हापूरला असाच खूप फ्लड्स निर्माण झाला आणि त्यांच्यामधले जे रिव्हर्स आहेत त्यांचे बँक्स ओव्हरफ्लो व्हायला लागले. ओव्हरफ्लो म्हणजे त्यांची जी बँक्स म्हणजे काठ, किनारा, या किनाऱ्याच्या बाहेर येऊन पाणी वाहायला लागलं की मग तिथं फ्लड हे डिझास्टर येतं, ठीक आहे. पुढे पहा, तर वॉटर ड्रेनेज, अजून दुसरं कारण, वॉटर ड्रेनेज सिस्टीम इन बिग सिटीज फॉल्स शॉर्ट व्हेन देअर इज हेवी रेनफॉल. पहा, तर हे जे पाणी जाण्याचं जे ड्रेनेज सिस्टीम असतं मोठ्या मोठ्या शहरांमध्ये, हेवी रेन पडल्यानंतर हे ड्रेनेज जे असतात हे बेसुमार पाणी पडलं की मग या पाण्याचा निचरा मोठ्या शहरांमधून होत नाही. मग रिझल्टिंग इन चॉकिंग ऑफ गटर्स अँड ड्रेनेज लाईन्स. मग हे ड्रेनेज लाईन्स वगैरे हे गटर्स वगैरे चॉकअप होतात आणि मग पाणी कुठे येणार, अर्थातच रस्त्यावर येणार, बाहेर येणार, घरांमध्ये येणार. मग वॉटर ओव्हरफ्लोज ऑन टू द रोड्स अँड सराउंडिंग्स एरियाज अँड इवन एंटर्स नियर बाय. मग आजूबाजूला सराउंडिंगला सगळीकडे ते पाणी पसरतं. म्हणजे हे मॅनमेड सुद्धा कॉजेस आहेत. पहा, हे गटर, हे जे चॉकिंग म्हणजे लोक प्लास्टिक पिशव्या वापरतात मोठ्या मोठ्या सिटीजमध्ये आणि प्लास्टिक बॅग्स तिथंच टाकून देतात. मग ते वाऱ्याने उडतात, गटारीमध्ये पडले की गटारीमधून त्यांना बाहेर जायला मार्गच नसतं, बरोबर आहे. त्यांना कोणता वेच नसतो, मग तिथंच ते चॉकअप होतात. त्यांच्या तोंडाशी गटारीमध्ये तोंडाशी ते बसतात, चॉकअप होतं. म्हणून प्लॅस्टिक पिशव्या आपण वापरायचं नाही. ओके, पुढे पहा, इफेक्ट्स ऑफ फ्लड्स. मग याचे काय इफेक्ट्स होतात, ह्यूज लॉस टू लाईफ अँड प्रॉपर्टी लाईफ लॉस होते. ओके, सॉईल इरोजन, मातीची सुद्धा धूप होते. आपल्या पाहिलेलं आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये आपल्याला माती किती उपयोगी आहे आणि ती 1000 वर्ष लागतात 2.5 सेंटीमीटर फॉर्मेशनसाठी, ठीक आहे. मग डिस्ट्रक्शन ऑफ स्टँडिंग क्रॉप्स, जे पिकं असतात त्यांचंही नुकसान होतं, हाताला आलेली पिकं नुकसान होतं. आफ्टर इफेक्ट्स ऑफ फ्लड्स. मग आफ्टर इफेक्ट्स ऑफ फ्लड्स पहा, हे फ्लड्स पुन्हा येऊन गेल्यानंतर त्याचे काय इफेक्ट होतात पहा, लाईक स्प्रेड्स ऑफ डिसीजेस अँड एपिडेमिक्स अफेक्टिंग द हेल्थ ऑफ द पीपल. मग हे अशी रोगराई पसरते. फ्लड येऊन गेलं की त्याच्यामधलं ते ओलावा, ते डबकी साचणे, मग डास होणे, मग डेंग्यूसारखा आजार येतो. मग असे अनेक आजार म्हणजे डिसीजेस, रोग प्रसार होतात आणि पुन्हा हेल्थवर परिणाम होतो. आपण बघितलं की मागच्या वर्षी प्लेटलेट्स कमी होणे, डेंग्यूचा आजार आणि काय ते स्वाईन फ्लू, तसे सारे आजार स्प्रेड होतात, ठीक आहे. त्यानंतर आपण पुढे पाहूयात स्टॉर्म. आपण लास्ट मंथ नाही जूनमध्ये आपण पाहिलेलं होतं हे स्टॉर्म. कोणतं स्टॉर्म आलेलं होतं मुंबईमध्ये, येस, आठवलं ना, कोणतं, निसर्ग, बरोबर आहे. जूनमध्ये निसर्ग वादळ आलेलं होतं. मग पहा कशामुळे येतं हे पहा, द फॉर्मेशन ऑफ हाय अँड लो एअर प्रेशर. आता प्रेशर, दाब, ठीक आहे, बेल्स पट्टा इन द ॲटमॉस्फिअर म्हणजे तुम्हाला पाठ झालेलं आहे वातावरण, कॉजेस चेंजेस इन वेदर रिझल्टिंग इन स्ट्रॉंग विंड्स और स्टॉर्म. म्हणजे पहा, तर मोठ्या प्रमाणामध्ये वादळी वारा जो येतो ते कोणत्या कारणामुळे येतो, तर ह्या वातावरणामध्ये उच्च किंवा कमी दाबाचा पट्टा हा निर्माण होतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये
असं निसर्गवादासारखे वादळ येतात, स्टॉर्म्स येतात. ह्याचे इफेक्ट्स काय आहेत पहा. ग्रेट डॅमेज इन द स्टॉर्म अफेक्टेड रिजन्स. पहा, तर त्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डॅमेज होतो. ट्रिमेंडस लॉसेस टू लाईफ अँड प्रॉपर्टी. मग इथे जीवितहानी पण होते प्रचंड. ट्रिमेंडस म्हणजे नवीन शब्दाला की मी क्लिअर करते. ट्रिमेंडस तर प्रचंड प्रमाणामध्ये जीवितहानी आणि प्रॉपर्टीची पण हानी होते. डिसरप्शन ऑफ इलेक्ट्रिक सप्लाय. डिसरप्शन म्हणजे खंडित होते. काय खंडित होते? इलेक्ट्रिक सप्लाय. हां, हे माहिती आहे तुम्हाला. म्हणून तरी आपण असं जर वादळी वारा आला की आपण लगेच फ्रीजचं प्लग, टी व्हीचं प्लग काढून ठेवतो, हो का नाही? हां. मग डिसरप्शन ऑफ ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन म्हणजे आपलं जे दळणवळण आहे, जे व्यवहार आहे, ते सगळे डिसरप्शन होतं, तिथल्या तिथे थांबून जातात, खंडित होतात. आता नेक्स्ट आहे पहा, फॉरेस्ट फायर्स. इथं जंगलामध्ये आग लागते. तिथं जरा जरी आग लागली की एक गवत असतात, वाळलेले गवत असतात, वाळलेला पालापाचोळा असतो, ते पटपट पटपट पेट घेत जातात. ते रॅपिडली फायर हे वाढत जातं, झपाट्याने वाढतं. पहा, अ फॉरेस्ट फायर इज ॲन अनकंट्रोल्ड फायर इन अ फॉरेस्ट. पहा, आपल्या हाताबाहेर परिस्थिती जाते, आपण ते विझवू शकत नाही. मग ते काय म्हणलेलं? पास्चर ऑर ग्रासलँड ड्यू टू नॅचरल ऑर मॅनमेड कॉजेस. याची सुद्धा नॅचरल आणि मॅनमेड सुद्धा असू शकतात. नॅचरल पण असतात, तिथं काही असं गारगोट्या वगैरे एकमेकांवर घासल्या गेल्या, ठीक आहे. आणि मॅनमेड काही पण असू शकतं. मॅनमेड या ठिकाणी कोणी फटाके टाकणे वगैरे किंवा सिगारेट वगैरे तसंच टाकून देतात, मॅनमेडच आहे ते. मग आणि वाळलेल्या गवताच्या काडीला काय आग लागायला तेवढं पुरेसं असतं. मग त्यामध्ये काय होतं? स्प्रेड ॲट अ ट्रिमेंडस स्पीड. मग हे प्रचंड वेगाने, स्पीडने ते पसरत जातं. मग याचे इफेक्ट्स काय आहेत पहा. ग्रेट डॅमेज टू नॅचरल वेल्थ अँड बायोडायव्हर्सिटी. आता पहा, नॅचरल वेल्थ म्हटलेलं आहे, आपली नैसर्गिक संपत्ती, त्याचं नुकसान होतं. आणि बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधतेचं सुद्धा नुकसान होतं. या जंगलामधून जे काही आपल्याला लाकडं आहेत, औषधी वनस्पती आहेत, मोठ्या प्रमाणावर मिळत असतं. आणि हे काय होत असतं? तर ट्रान्सपोर्टसुद्धा होत असतं. चंदनाची झाडे असतात, चंदनापासून आपल्याला ट्रान्सपोर्ट होत असतं. आपल्याला कितीतरी त्याचे उपयोग सौंदर्य प्रसाधनामध्ये वगैरे वापरतात चंदन, हो का नाही? त्यानंतर बायोडायव्हर्सिटी, त्यानंतर टीकचं झाड. आपण मागच्या लास्ट चॅप्टर नंबर 2 मध्ये पाहिलेलं आहे. टीकपासून काय? वी गेट फर्निचर. आपण फर्निचर त्यापासून आपल्याला मिळतं, त्या वूडपासून. बबूल ट्रीज, बाभळीची झाडं, सगळीही याचं नुकसान होतं. बाभळीच्या झाडापासून आपण डोर बनवतो, फर्निचर, टेबल बनवतो आपण. हे सारं आपल्याला ह्या नेचरमधल्या या फॉरेस्टमधूनच मिळत असतं. आणि हे सारं डॅमेज होतं, ठीक आहे. बायोडायव्हर्सिटी म्हणजे हेच वनस्पती, प्राणीसुद्धा असतात, जीवजंतू असतात. आपण पाहिलेलं आहे फूड चेन कसं एकावर एक डिपेंड असतात. मग जीवजंतू नुकसान झालं, सगळे ग्रासचं नुकसान झालं पहा. मग ह्या ग्रासच्या नुकसानीमुळे काय होतं? लहान प्राणीची उपासमार होते. लहान प्राण्यांची उपासमार झाले की मोठ्या प्राण्यांची उपासमार होते. मग हे मोठे प्राणी पुन्हा कुठे येतात? आपल्याकडे येतात. मग असं सगळं एकांवर एक फूड चेन डिपेंड असते. आणि अशा पद्धतीने आपल्याला या अशा डिझास्टरला, पुन्हा वेगळं डिझास्टरला फेसिंग करावं लागतं. म्हणून तरी आपण फूड चेन ही टिकवून ठेवायची, ओके. आणि आपण हे नॅचरल जे आहे, ट्री जे आहेत, आपण त्याचं काय केलं पाहिजे? जतन केलं पाहिजे. त्यानंतर पहा, पोल्युशन ऑफ एअर होतं, हवेचं प्रदूषण होणार आहे. मोठ्या प्रमाणावर याचं स्मोक काय होणार आहे? पसरणार आहे, स्प्रेड होणार आहे. त्यामुळं मग एअर बॅलन्स बिघडतं. म्हणजे एअरमध्ये 21% ऑक्सिजन असतं, बरोबर आहे ना. आणि 21% मग हे काय होतं? हे कमी होतं. कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड सारं तिथं पसरलं की हे सगळं बॅलन्सिंग बिघडतं आणि एअर पोल्युशन होतं. एअर पोल्युशन झालं की पुन्हा आजार होतात, ओके. मग इथं काही तुम्हाला क्वेश्चन दिलेले आहेत. तुमच्या वर्गामध्ये किती मुलं प्रेझेंट असतात, ठीक आहे. मग असं समजा कधी असं
जेवढी जागा आहे त्यापेक्षा जास्त मुलं, 5 पटीने मुलं जर बसवली तर तुम्हाला काय होते, गुदमरल्यासारखे होते, हो का नाही. मग विच काइंड ऑफ डिझास्टर कॅन अकर इन अ एक्स्ट्रीमली क्राऊडेड प्लेस. जिथं गर्दीची ठिकाणं असतात तिथं तुम्हाला कोणत्या गटाला सामोरे जावे लागते. आता डिझास्टर मॅनेजमेंट. आता मॅनेजमेंट मी सांगितलेलं आहे, व्यवस्थापन करावं लागतं. आपलं हेल्थ डिपार्टमेंट हे मॅनेजमेंट करत आहे. आता मगाशी मी सांगितलं की नाही, अवर हेल्थ डिपार्टमेंट इज डुईंग अ ग्रेट जॉब. डॉक्टर, नर्सेस, आपण या सर्वांना एकदा मस्तपैकी सॅल्यूट करूयात. ओके, पहा पुढे, चांगलं काम करणाऱ्यांचं आपण नेहमी कौतुक केलंच पाहिजे. चला, कम्युनिटी पार्टिसिपेशन. अजून डिझास्टर मॅनेजमेंट करण्याचं काम हे साऱ्यांचं आहे. लोकसहभाग, कम्युनिटी पार्टिसिपेशन म्हणजे लोकसहभाग. म्हणजे आता सध्या जी कोरोना आहे, तर ह्या कोरोनामध्ये आपण सारे याच्यामध्ये आपण रूल्स फॉलो केले पाहिजेत. हे आज आपल्याला शिकलं तर आपण हा धडा शिकल्यासारखं व्यवस्थित. ओके, अँड डिझास्टर मॅनेजमेंट आर क्लोजली रिलेटेड. लोकसहभाग आणि डिझास्टर आपत्ती व्यवस्थापन यांचा खूप जवळचा संबंध आहे. टेकिंग स्टेप्स टू प्रिव्हेंट डिझास्टर्स, मेकिंग प्लॅन्स टू फेस डिझास्टर अँड डेव्हलपिंग द कॅपॅसिटी फॉर दॅट इज कॉल्ड डिझास्टर मॅनेजमेंट. मग हे सारं जे काय हे येईल, काय आपत्ती येईल, या आपत्तीचं आपण साऱ्यांनी काय केलं पाहिजे, व्यवस्था केली पाहिजे. तोंड देण्यासाठी आपण योजना तयार केली पाहिजे आणि आपली क्षमता वाढवली पाहिजे. आता सध्या तर आपण इम्युनिटी पॉवर वाढवणं गरजेचं आहे. त्यासाठी व्यवस्थित जेवण करा, दगदग करून घेऊ नका, व्यवस्थित झोपा, 8 ते 10 तास. तुम्ही लहान मुलांनी तरी कुठेही बाहेर पडायचं नाही. ओके, त्यानंतर व्यवस्थित जेवण करा. आई जे करते ना ते सारं व्यवस्थित जेवण करायचं आहे. त्या मग इम्युनिटी पॉवर आपली वाढवायची आहे. अँड वॉश युअर हँड. तुमचा हात सारखं धुवायला, अगेन अँड अगेन, सारखं पुन्हा हात धुवायचं आहे. मग म्हणजे काय, तुमची कॅपॅसिटी तुम्ही तयार करायची आहे. म्हणजे तुम्ही डिझास्टर मॅनेजमेंट स्वतःसुद्धा करायचं आहे. या काळामध्ये तेच गरजेचं आहे. टू प्रिव्हेंट और रिड्यूस डॅमेज कॉज्ड बाय नॅचरल और मॅन-मेड डिझास्टर्स, इमर्जन्सी प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट इज रिक्वायर्ड. कोणतीही आपत्ती असू दे, नॅचरल असू दे, मॅनमेड असू दे, आपल्याला त्याबाबत प्लॅनिंग करणं, व्यवस्था करणं हे गरजेचं आहे. या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत, पहा. फायर ब्रिगेड, ॲम्ब्युलन्स, डिझास्टर मॅनेजमेंटचं. आणि आपण सध्या फोन लावला की कोणाला आपल्याला ते सारं ऐकायला येते की नाही, मेसेजेस, यांना फोन, किती नंबरला फोन लावा वगैरे, सारे आपण फॉलो करायचे आहेत. त्यानंतर आपण नेक्स्ट तासाला बघूया रेमेडायल अँड प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. आपण अजून काय करू शकतो, उपाययोजना, आपण हे नेक्स्ट पिरियडला पाहूयात. आलं लक्षात? आता हे तुम्हाला लक्षपूर्वक पाहायचं आहे आणि अभ्यासायचं आहे. पुन्हा एकदा धडा वाचा, लेसन वाचा.